कोल्हापूरकरांना करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे विविध उत्सव आणि सोहळे म्हणजे एक विशेष पर्वणीच असते। त्यातीलच एक सोहळा म्हणजे अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा। दरवर्षी चैत्र महिन्यात हा अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडत असतो। मात्र यंदा रथोत्सव सोहळ्याच्या काही तासांपूर्वीच पावसाने हजेरी लावल्यामुळे भक्तांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले। मात्र तरी देखील पुन्हा त्याच जोशात तयारी करून मोठ्या भक्तिमय वातावरणात भाविकांच्या तुफान गर्दीमध्ये हा अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला। दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये हस्त नक्षत्रावरती पौर्णिमेच्या दरम्यान वाडी रत्नागिरी वरती देव ज्योतिबाची यात्रा संपन्न होते आणि या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव असतो। हा रथोत्सव याला किमान 150 ते 200 वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थान काळात महाराजांनी सायन्स कॉलेजमधून लाकडी रथ तयार करून गेला। त्याला आता साधारणपणे 110 वर्ष झाली। तोही रथ जीर्ण झाल्या कारणानं नवा सागवानी रथ तयार केला गेला आणि या रथातून करवीर निवासिनीची नगर प्रदक्षिणा संपन्न होत असते। सायंकाळी 8च्या सुमाराला देवीची उत्सव मूर्ती रथावरती येते, तिथंच तिची अलंकार पूजा केली जाते आणि त्यानंतर रात्री 9:30च्या सुमाराला तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते। देवीच्या रथोत्सवाचा हा थाट अंबाबाई देवी मंदिर परिसरातच अनुभवायला मिळत असतो। मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत अंबाबाई देवीचा हा रथ पुढे पुढे सरकत असतो। भाविकांच्या करवी ओढला जाणारा हा रथ महाद्वार रस्ता, गुजरी, भावसिंगजी रस्ता, भवानी मंडपात येतो। या मार्गाने भवानी मंडपात येतो, तिथं अंबादेवघरामध्ये छत्रपतींच्या मार्फत आरती होते। येताना वाटेतही ज्या ज्या भक्तांच्याकडून देवीला आरतीचं ताट येतं, ओटी येते, त्या सगळ्याचा स्वीकार करत चोपदारांच्या ललकारी पाठोपाठ करवीर निवासिनी नगर प्रदक्षिणा पूर्ण करत असते। भवानी मंडपातून निघून रथ मिरज बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी या मार्गानं स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग म्हणजे नूतन मराठीचं बिनखांबी गणेश मंदिर या रस्त्याला येतो। वाटेमध्ये रंकभैरवाच्या मंदिरात जाऊन चोपदार आपल्या देवीच्या आगमनाची ललकारी देतात। बिनखांबी गणपती मंदिरातही देवीच्या नावाची ललकारी दिली जाते आणि त्यानंतर रथ रात्री उशिरा महाद्वारावरून पुन्हा अंबाबाईच्या मंदिरात परत येतो। रथावरून देवी उतरताना तिची दृष्ट काढली जाते। त्यानंतर पुन्हा एकदा देवीचा पालखी सोहळा होतो। पालखी सोहळा झाल्यानंतर गरुड मंडपातली सदर सिंहासनावरचा दरबार संपन्न होतो, तोफेची सलामी होते। देवीवरून नैवेद्याचं पान वळून देवी आत आली की तिची कर्पूर आरती होऊन रथोत्सव संपन्न होतो आणि अशा रीतीने हा चैत्राचा रथोत्सव हा करवीरच्या जनतेचा लोकोत्सव आणि एक आनंदोत्सव असं समजायला हरकत नाही। दरम्यान हा रथोत्सव सोहळा करण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत देखील ॲडव्होकेट मालेकर यांनी सांगितलंय। वाडी रत्नागिरीवरती देव ज्योतिबाची चैत्र यात्रा होते, त्या निमित्तानं लक्षावधी भाविक वाडी रत्नागिरीवरती येतात आणि नाथ केदाराच्या राज्याभिषेकाचा आनंद सोहळा आणि त्याचबरोबर करवीर निवासिनीचा हा वैभवाचा सोहळा, तिचं दर्शन सगळ्या भक्तांना घेता यावं यासाठी चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा देवीचा रथोत्सव संपन्न होतो। संध्याकाळी झालेल्या पावसामुळे बऱ्याच जणांच्या आनंदावर विरजण पडले होते। मात्र पाऊस थांबल्यानंतर रात्रीच्या वेळी अंबाबाई देवीच्या रथाची एक झलक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर तुडुंब गर्दी केली होती। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।